नमस्कार शेतकरी बांधवांनो, एमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अखेर सोमवारपासून पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे. मित्रांनो, 2022 असेल, 2023 असेल आणि 2024चा खरीप आणि रब्बीचा पीक विमा बऱ्याच शेतकऱ्यांना जमा झालेला नव्हता. ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली होती, त्याचबरोबर नुकसानीची तक्रार देखील केली होती, अशा देखील शेतकऱ्यांना जो काही पीक विमा आहे तो मिळालेला नव्हता. अखेर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 2-3 महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत, त्याचबरोबर मराठा आरक्षणासंदर्भात आणि पीक विमा आणि नुकसान भरपाई संदर्भात. तर आपल्याला पीक विमा दुसऱ्या टप्प्याचे या संदर्भात आपण बोलत आहोत. तर मित्रांनो, अखेर सोमवारपासून दुसरा टप्पा वाटपाचे आदेश या ठिकाणी पीक विमा कंपन्यांना दिलेले आहेत. तर याच्यामध्ये जर बघितलं तर अकोला, अमरावती आणि अहिल्यानगर, त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, त्यानंतर कोल्हापूर, लातूर, ठाणे, पालघर, पुणे, परभणी, यवतमाळ, धुळे, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, नागपूर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, त्यानंतर सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, भंडारा, जळगाव, जालना, चंद्रपूर, हिंगोली, त्यानंतर बीड, बुलढाणा, नंदुरबार आणि मित्रांनो वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेर सोमवारपासून पीक विमा वाटप होणार असल्याची माहिती स्वतः दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे. त्या संदर्भाचा निधी देखील पीक विमा कंपन्यांना देण्यात आज आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोमवारी सकाळी 10 ते 10:30 वाजल्यापासून पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप सुरू होणार आहे. धन्यवाद.